जी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना 22,006 कोटी कर्जाच्या बदल्यामध्ये फक्त 6,50,00,000 एवढेच पैसे परत करायचे आहेत. नक्की प्रकरण काय आहे? थोडंसं समजून घेऊया. तर सगळ्यात आधी समजून घ्या की हे 22,006 कोटी कर्ज सुभाष चंद्रा यांनी घेतलं नव्हतं. तर जी ग्रुपशी संबंधित काही कंपन्या होत्या त्यांनी हे कर्ज घेतलं होतं. त्याला पर्सनल गॅरंटी सुभाष चंद्रा यांनी दिली होती. आता या कंपन्यांनी कर्ज फेडलं नाही म्हणून या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सुभाष चंद्रा यांच्यावरती आली. ज्या बँकांनी सुभाष चंद्रा यांच्यावरती 22,006 कोटी कर्ज क्लेम केलं होतं त्या सगळ्यांनी पर्सनल इन्सॉल्वेन्सी प्रक्रिया सुभाष चंद्रा यांच्या विरुद्ध सुरू केली. यामध्ये सुभाष चंद्र यांनी 6,25,00,000चा कर्ज परतफेडीचा प्रस्ताव मांडला आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 लाख रुपये म्हणजे सुभाष चंद्र यांनी 6,50,00,000 रुपयांचा प्रस्ताव या बँकांसमोर मांडला आणि बँकांनी सुद्धा हा एकमताने प्रस्ताव पारित केला. त्यानंतर NCLTने काय केलं, हा सगळा प्रस्ताव पाहिला, वाचला आणि तो लगेच मंजूर सुद्धा करून टाकला. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 22,006 कोटीच्या बदल्यात फक्त 6,50,00,000 कसे काय द्यायचे? तर सुभाष चंद्र यांची प्रॉपर्टीज तेवढी आहे. म्हणजे सर्व प्रॉपर्टी विकल्यानंतर सुभाष चंद्र हे फक्त 6,50,00,000 रुपयेच परत करू शकत होते. विचार करा, जर का सुभाष चंद्र यांच्या जागेवरती एखादा शेतकरी असता, मिडल क्लास माणूस असता, त्यानंतर एखादा छोटा बिझनेसमॅन असता, तर त्यांना या बँकांनी एवढ्या सहजपणे एवढा मोठा डिस्काउंट दिला असता का? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा.